वैदिक वाङ्मय आणि समाजरचना. वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचं मानलं जातं. वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद म्हणजे वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे. या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हटलं जातं. विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा अर्थ होतो. वेद हे मौखिक परंपरेने जतन केले गेले. यामध्ये प्रथम ऋग्वेद, देवतांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदे ही ऋग्वेदामध्ये आहेत. त्या पदांना ऋचा असं म्हटलं जातं. अनेक ऋचांचा एकत्र गुंफण करून सूक्त तयार होतात. अनेक सूक्तांचं मिळून एक मंडल तयार होते. त्यानंतर यजुर्वेद, यज्ञविधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचं संकलन करून त्याचं स्पष्टीकरण यजुर्वेदामध्ये केलं गेलेलं आहे. त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचं मार्गदर्शनही यजुर्वेदामध्ये केलेलं आहे. यज्ञात म्हटले जाणारे हे मंत्र म्हणजे ऋग्वेदातील ऋचा, पद्य स्वरूपातील ऋचा आणि गद्यात त्याचा मंत्र म्हणून उपयोग करण्यासाठी दिलेलं स्पष्टीकरण अशी यजुर्वेद संहितेची रचना केलेली आहे. सामवेद, सामवेदामध्ये यज्ञविधीत ऋग्वेदातील ऋचांचं मंत्र स्वरूपात गायन कसं करावं याचं मार्गदर्शन सामवेदामध्ये केलेलं आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचं स्थान हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर शेवटचा वेद म्हणजे अथर्ववेद. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टीसंबंधीचा विचार हा अथर्ववेदामध्ये मांडला गेलेला आहे. त्यामध्ये आयुष्यातील संकटे, दुखणी यावर करायचे उपाय आणि औषध योजना त्याची माहिती ही अथर्ववेदामध्ये दिली गेलेली आहे. राजनीती संबंधीची माहितीही त्यामध्ये आढळते. कालांतराने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषद याची रचना केली गेली. त्याचा समावेश वेदवाङ्मयात केला जातो. वेदवाङ्मयाची निर्मिती ही दीर्घकाळ सुरू होती. ती पूर्ण होण्यास सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागला. वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेदवाङ्मय हे महत्त्वाचं साधन मानलं जातं. वेदकाळातील समाजरचना, कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन यासंबंधीची माहिती ही या ग्रंथामधून मिळते. तर एकूणच वेदांचं नेमकं स्वरूप आणि त्याची रचना या संदर्भातली माहिती ही या मुद्द्यांच्या आधारे आपण या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. आता या काळातील वर्णव्यवस्थेच्या संदर्भात आणि आश्रम व्यवस्थेच्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. वेदकाळातील समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. 4 वर्णावर आधारित या व्यवस्थेचा उल्लेख ऋग्वेदातील 10व्या मंडलात प्रथम केला गेला. वेदकाळाच्या उत्तरार्धात वर्णव्यवस्थेतील सुरुवातीची लवचिकता ही नष्ट झाली. त्याचप्रमाणे जातीव्यवस्थाही समाजामध्ये रुजली आणि समाजात विषमता निर्माण झाली. वर्ण आणि जात हे सुरुवातीला व्यवसायावरून ठरत असत, नंतर ते जन्मावरून ठरू लागले. त्यामुळे त्यामध्ये बदल करता येणे अशक्य झाले. त्यानंतर आश्रम व्यवस्था, मानवी आयुष्याचे 4 टप्पे सांगितले गेले. त्यानुसार व्यक्तीने आपले जीवन कसं व्यतीत करावं याचा आदर्श वैदिक लोकांनी घालून दिला. त्यानुसार पहिला टप्पा ब्रह्मचर्याश्रम, दुसरा टप्पा गृहस्थाश्रम, तिसरा टप्पा वानप्रस्थाश्रम आणि चौथा टप्पा संन्यासाश्रम अशी विभागणी केली गेली.
ब्रह्मचर्याश्रमामध्ये व्रतस्थ वृत्तीने राहून ज्ञान आणि व्यवसायासाठी लागणारं कौशल्य संपादन करावं आणि गृहस्थाश्रमात पत्नीच्या सहकार्याने गृहस्थाश्रम पार पाडावा असं अपेक्षित होतं. वानप्रस्थाश्रमामध्ये गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यामधून निवृत्त होऊन आवश्यकता भासल्यास मुलाबाळांना मार्गदर्शन करावं आणि ईश्वर चिंतनामध्ये वेळ घालवावा अशी सर्वसाधारण कल्पना होती. वानप्रस्थाश्रमामध्ये मनुष्य वस्तीपासून दूर राहावे असंही सांगितलं गेलं होतं. संन्यासाश्रम या शेवटच्या टप्प्यात मात्र व्यक्तीने सर्व मायापाशाचा त्याग करून दूर निघून जावं आणि दीर्घकाळ एके ठिकाणी वस्ती करू नये अशी निर्बंधनं घातली गेलेली होती. तर एकूणच या भागामध्ये आपण वेद वाङ्मय आणि या काळातील समाजरचना या मुद्द्याची विस्ताराने चर्चाही केलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्ववैदिक काळातील संस्कृती या संदर्भात विस्ताराने माहितीही अभ्यासणार आहोत. धन्यवाद.